तर चला रक्षाबंधनची थोडीफार खरेदी करायची आहे. आता निघालोय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियांका. स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, आता चालली मी थोडीफार खरेदी करायला. म्हणजे आपली उद्या समाप्ती सुद्धा आहे. कशा तर पहा, संध्याकाळचं वातावरण किती प्रसन्न वाटते. दिवस मावळायला गेल्यावर फ्रेश वाटतं. खाली आल्याच्या नंतर आम्ही वरती राहतो. तर ही पहा, आपली स्वामिनी खूप खराब झाली होती. स्कूटीला मी स्वामिनीच म्हणते. चल बाई स्वामिनी, व्यवस्थित ने आणि व्यवस्थित आण. तर इथं आले मी. जे काय लागत होतं ते खरेदी केली. तोपर्यंत पहा भरपूर अंधार पडला आणि मी जी पिशवी नेली त्या पिशवीमध्ये अजिबात काही सामान बसलं नाही. मग काही डिक्कीमध्ये टाकलं. तर मग किराणा घ्यायचं झाल्यावर इथं आले. ह्या भैयाकडं हार पहा. आत्ताच आले घरी. जे काही मला लागत होतं ते सगळं घेतलं आणि थोडाफार किराणा जो आणायचा होता तो सुद्धा आणला. आणि आता वाजलेले 8:30. इथून पुढे आता स्वयंपाक करायचा. जी आपली नित्यसेवा आहे ती वाचायची. कारण वर चढून आले तर दम लागल्यासारखा झाला. कारण पसारा होता माझ्याकडं. बेल सुद्धा भेटला मला आज. कारण परवाचा आता ताणच गेला. छान निवडलेला असतो त्या दादाचा बेल. तर मग आता उद्याच्या फुलाची परत हाराची सगळी तयारी केली. परत 5 मुलं जेव घालायचेत उद्या. सगळं आवरून आले. आता संध्याकाळी सगळं आवरायचं. उद्या पहाटे 4ला उठायचं म्हणजे उठायचं. तर पहा, सकाळी दीदीने काय ओवाळलं नव्हतं, म्हणजे स्वराजला आणि यांना. तर मग तिथून आल्याच्या नंतर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्याच्या नंतर दिवाबत्ती करून घेतली आणि तिला ताट करून दिलं. आणि ताट काय मुलीला कशाचं काय करता येते माहिती नाही. तर मग तिला छान असं ओवाळायचं ताट करून दिलं आणि मग स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर राख्या ज्या दिसतात ना, तर ह्या केंद्रामधून आणल्यात मी. जसं की त्या राखीवरती दिलं होतं की रुद्राक्षाचा अर्थ, आणखीन ते आपली जी काठी असती त्याचा अर्थ, सगळ्या गोष्टीचा त्यात अर्थ दिला होता. कोणती सेवा करा किंवा नका करू असं काही नव्हतं. पण मी दिदीला म्हणलं की थोडीशी एक माळ जप कर बाई एका राखीवर. मग तिने तिच्या मामाच्या, स्वराजच्या, पप्पाच्या राखीवर छान असा एक माळ जप करून घेतला आणि त्यांना बांधली. तिथून आल्याच्या नंतर भांडे लावायचे राहिले होते ते लावून घेतले आणि मग स्वयंपाकाला लागायचं होतं. तर माझं हे 4च्या नंतरचं रुटीन आहे. दिवसभर खूप रक्षाबंधन म्हणून हे करते बरेचसे कामं होते. तर मग चला आज रक्षाबंधन आहे तर मग मुलांना खायला त्यांच्या आवडीची भाजी. तर दीदीला आवडती म्हणून बनवली काजू करीची भाजी घरच्या घरीच. कारण काय कधी विकत आणा काय आपल्याला येतंही ना बनवता तर बनवायचं. तर इथं कांदा आणि टमाटर मी छान असं परतून घेतलं होतं या कढाईमध्ये. ग्रेव्ही काढली. त्या ग्रेव्हीमध्ये जे काय आपले नॉर्मलचे जे मसाले आहेत परतून घेतलं ना तर काय होतं, छान टेस्ट येते. कच्चा मसाला वेगळाच लागतो. मी पूर्ण असं त्याला करपूस तर छान भाजून घेतलं, काळपट कलर येऊस्तर. आणि छान अशी ही ग्रेव्ही तयार केली. ग्रेव्ही तयार केल्याच्या नंतर आपलं लाल तिखट, थोडंसं मीठ व जे काय थोडेफार मसाले आहेत ते टाकून घेतले. हिला तेल सुटूपर्यंत अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. भाजी खूप छान होती. तर पहा, भाजी छान झाली. शॉर्टकटमध्येच दाखवलं, खूप मोठा झाला असता व्हिडिओ. तर हे दोघं पण तेवढं आवरूपर्यंत आले. तर मग दीदीने असं छान असं ओवळून घेतलं यांना, स्वराजला. कारण संध्याकाळी निवांत असतं. सकाळी हे जाते 6:30-7ला. इतक्या सकाळी कधी उठणार ती, कधी तिच्या आंघोळ, सगळ्यांच्या आंघोळ्या आवरल्या असत्या. त्यामुळे तिला म्हटलं निवांत संध्याकाळीच ओळ, तसं काही नाही. आणि जी की मी केंद्रातून राखी आणली होती ना, तर ती दादांनी सांगितलं त्या केंद्रातल्या की ही राखी कंपल्सरीच्या हातात ठेवली तरी चांगलं आहे. कारण संरक्षण आहे, परत सेवा झालेली असती, रुद्राक्ष आहे आणि खूप म्हणजे यशस्वी होण्यासाठी बरेचसं काय सांगितलं त्यांनी. तर दीदीला ओवाळायचं सांगायची गरज नाही. किती छान व्यवस्थित ओवाळलं. जसं आपण करतो ना तसंच आपले मुलं करतात. मी हे तुम्हाला कंपल्सरी सांगत आले व प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. मी इकडून तिकडं मिरत होते व्हिडिओच्या मध्ये. आणि हे छोट्यालासुद्धा राखी बांधायला यांना बांधवली तिने आधी. म्हणली पप्पाला बांधायची. म्हणलं चालतंय पप्पाला बांधव.
मग दीदीने छान असं याला पहा किती सुंदर ओवळते हा, निरीक्षण करून पहा. मुलींना खरंच खूप लक्ष देतात. सुईचं ओवळून परत दोन्ही साईडने व्यवस्थित ओवळून घेते ती. आणि त्याला ना खूप म्हणजे कसं तरी वाटत होतं दर्शन घ्यायला तिचं, कारण घेत नाही तो कधी. पण म्हणलं चला आपण शिकेलं तरच शिकणार आहेत मुलं, असं न कळत होता. ज्यावेळेस त्याला कळत नव्हतं तेव्हा तो नक्की दर्शन घेत होता, पण कळायला लागल्यापासून घेतच नाही. काय होते काय माहिती. आत्ता पण म्हणत होता, मी म्हणलं घे दर्शन, तर म्हणत होता बरं घेतो. बघा कसं दर्शन घेतलं. आणि हे हा बॉक्स आणला होता त्यांनी तिला द्यायला दीदीला. तो दिला कॅडबरी वगैरे. आणि तिला खूप आनंद झाला होता. ते कसं आहे, असे एरिकही भांडणं खेळतील पण सण बिन आल्यावर छान व्यवस्थित राहतात. आणि एकामेकाची माया खूप येते. तिला जर थोडं बी रागवलं ना तर मग ती काय करते, त्याची साईड घेते. त्याला रागवलं ती त्याची साईड घेते, तिला रागवलं की तो तिची साईड घेतो. आणि छान असे तिघांनी मिळून मस्त यांचे फोटो वगैरे घेतले, कारण मी काम करता करता खूप परेशान झालेले होते, त्यामुळे मी फोटो नाही काढले. आणि ती म्हणत होती, आई संध्याकाळच्या वेळेला ताट किती छान दिसायले बघ ना दिवा लावल्याच्या नंतर. तर यांचं सगळं आवरलंय, ते त्यांच्या कामाला आराम करायला गेले. तर माझं चाललं होतं सकाळची तयारी. मला झोपायला वाजले होते 11:30. नित्यसेवा केली, यांचे जेवण झाले. तर ह्या नॅपकिन का धुत आहे ते सांगते, कारण आता उद्या स्वयंपाक करायचा म्हणल्यावर हे सगळ्या नॅपकिन देवघरापुढं पूजेला, परत आणखीन हात पुसायला हे लागणारच. स्वयंपाक करायचं त्या दिवशी आपल्याला या कपड्याची खूप गरज असते. मग त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि वाळत घातल्या. तर हे सकाळी व्हिडिओ घेतला होता मी, वाळतच होत्या त्या. म्हणलं चला घेऊन ठेवावं, तर हा व्हिडिओ घेऊन ठेवला. त्यानंतर मग मला उलटा सुलटा व्हिडिओ झाला असता, म्हणून मग मी रात्रीच परत हे भांडेसुद्धा घासून ठेवले, कारण सकाळी मला ह्या भांड्याची गरज होती. कारण ताट, दिवे, तांब्या हे सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी लागणार होत्या, त्यामुळं रात्रीच घासून ठेवल्या. कारण सकाळी जरी 4ला उठले तरी वाचन, देवपूजा, स्वयंपाक, परत हे सगळे जायचे सुट्टे ज्याचे त्याचे. कारण उद्या सुट्टी असल्या, रविवारी सुट्टी असेल ना त्या दिवशी लवकर उठत नाही, तर त्यामुळं मग भरपूर सारे कामं. तर चला उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाच्या समाप्तीचा साध्या सिंपल पद्धतीत केली मी. आणि ताईंनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून स्वामी भक्त ह्या चॅनलला जर तुम्ही लाईक नसेल केलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. का बरं, तर तुम्हाला माझे असे दररोजचे घरातले ब्लॉग पाहायला भेटतील. तर ताईंनो, देवाचे जे भांडे आहेत ना, हे जर आपण दररोज स्वच्छ केले ना तर अजिबात खराब होत नाही, तर कसलेच खराब होत नाहीत. कारण नुसतं साबण घासणी लावली का ते बरोबर स्वच्छ निघतात. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर मग मी व्हिडिओचा इथंच एंड करते. श्री स्वामी समर्थ. तर हे स्वच्छ भांडे झालेले किती सुंदर दिसतात पहा.